ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिला जारी है। इस इंस्टीट्यूट में कोर्सेज डीएमएलटी डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्सेज के लिए एडमिशन ओपन। महाराष्ट्र पैरामेडिकल काउंसिल के रजिस्ट्रेशन की सहूलत 10 के बाद 2 साल डिप्लोमा करने पर बीएससी में दाखिला मिलेगा। इन कोर्सेज में दाखिला जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, मार्टिगडी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। वंचित बहुजन अघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश अंबेडकर कल नांदेड़ दौरे पर आए थे। उनसे प्रेस कॉन्फ्रेंस में एमआईएम और वंचित बहुजन अघाड़ी के अलायंस को लेकर पूछे गए सवाल पर उन्होंने क्या कहा। लोकल बॉडी में वंचित कोई पार्टी से अलायंस करेगी? हमने वही तो अभी कहा कि बीजेपी छोड़ के हम सबसे अलायंस करने के लिए तैयार हैं, स्पेशली एमआईएम के साथ। पहले अच्छा खासा नाता रहा है कि हाँ, लेकिन धोखा भी दिया है ना हम लोग को। तो फिर एमआईएम से युति का कोई नहीं। भैया ऐसा है कि जब छाछ भी कोई पीता है धोखा खाने के बाद तो फूक मार के ये पीता है ना, उसके पहले तो वैसे पीता नहीं है। इसका मतलब एमआईएम से नहीं हो सकता। हम लोग कुछ कमेंट नहीं कर रहे। खाली हम लोग ने इतना कहा कि फूक मार के उसको पिए। सर, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला निवडणुकीसंदर्भात, स्थानिक स्वराज्य निवडणुका 4 महिन्यात घ्याव्या, पण 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेले की पावसाळा येतोय आणि निवडणूक आयोगाने पुढे ढकलाव्या। आपलं काय म्हणते? मुख्यमंत्र्यांना कधी निवडणुका नकोच आहेत, त्याच्यामुळे काही नाही काहीतरी मार्ग काढून पुढे ढकलण्याचा विचार ते करणारच। पण कोर्टाने बंधन घातलंय 4 महिन्याचं, किंवा पुढे ढकलायचं असेल तरी तुम्ही आमची परवानगी घ्या असं कोर्टाने त्या निर्णयामध्येच म्हटलं असल्यामुळे इलेक्शन कमिशनला, महाराष्ट्र इलेक्शन कमिशनला आम्ही पुढे का जातोय ते सांगणं गरजेचं होतं। पावसाळा हे बरोबर आहे, पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर नंतर पावसाळा कमी होतो याचीही जाणीव आहे। त्याच्यामुळे 2-2.5 महिने 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जी तयारी करायची ती तयारी करायला पूर्ण वेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। हे म्हटलं, भाजप सोडून जे कोणी करतील त्यांच्याबरोबर। सर, जे आता ओबीसीचं, मराठा समाजाला जे ओबीसीचं सर्टिफिकेट दिलं ते सुद्धा निवडणुकीसाठी पात्र आहे। ते आता मी त्याच्यामध्ये असं एक ते पात्र आहेत ना? हां, पात्र आहे। आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आपण त्यांना उमेदवारी देणार? ते आमच्याकडे ज्याला हे म्हणतो आपण की अर्ज कोण करते, त्याच्यानंतर त्या मतदारसंघामध्ये ज्यांनी अर्ज केला आहे त्याच्यामधलं जिंकण्याची क्षमता असेल तर आम्ही निश्चित कन्सिडर करणार। तर भारताचे सरन्यायाधीश काल परवा मुंबईला आले, तर त्यांच्या येल्याच्यानंतर जो प्रोटोकॉल जो असतो तो पाळला गेला नाही, तो स्वतः त्यांनी गवई साहेबांनी हे केलेलं आहे। तर आपण बॅरिस्टर म्हणून आपण इकडे काय पाहतो, ते त्यांनी बेंचवरनं असणारं त्या सगळ्यांना समन्स करावं। ती तुम्हाला माहिती दौऱ्याची कळवली होती की नव्हती, आणि कळवली असेल तर मग त्यांच्याकडून त्यांनी स्पष्टीकरण मागितलं पाहिजे, आणि योग्य नसेल मग जी कायद्यामधली कारवाई त्यांनी करावी। सुजाता आंबेडकरांनी वक्तव्य केले की गवळी आहे, त्यांच्या वडिलांनी चळवळ घेतली, ते बरोबर आहे। दादासाहेब गायकवाडांपासून बॅरिस्टर खोब्रागडे इथपासूनचा तो इतिहास आहे, त्याच्यामुळे नवीन काहीच नाही आहे।